चला तर मंडळी, तुमचं स्वागत आहे मुलानीस किचनमध्ये। आज आपण पुन्हा बनवणार आहेत अनारसे। आम्हाला एक छोटीशी ऑर्डर आली त्याच्या निमित्त। बघा, हे आपण 3 दिवस भिजू घातले होते आणि आज सकाळी आपण त्याला धुवून पंख्याखाली सुकवायला घातले होते। फक्त फॅन खाली सुकवायचे आहे, उन्हामध्ये नाही सुकू घालायचे। आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे। आता हे आपल्याला चाळणीमध्ये चाळून सुद्धा घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला गुळ किसून टाकायचा आहे। आपण साखरेचेही बनवू शकतो, पण आम्ही गुळाचे बनवणार आहे। आता आपण जे गुळ किसलेला आहे ते त्यामध्ये मिक्स करायचे आहे। आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे दोघांचं। यामध्ये पाण्याचा वापर जराही करायचा नाही। तर त्या पिठाचे असे गोळे करून ठेवायचे। 2 दिवस असे करून गोळे ठेवायचे, म्हणजे ते चांगले भिजतील। बघा, तर आता हे 2 दिवस झालेले आहे आपले। आता आपण हे जे गोळे केलेले आहेत ते चांगले पूर्णपणे फोडून घेऊया। अशा प्रकारे गोळी झाली की समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे। असं आपल्याला थापटून घ्यायचे आहे आणि थोडीशी वरती खसखसही लावायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व ह्याला थोडंसं तेलाचा हात किंवा दुधाचा हात लावून असे सर्व बनवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे। बघा, आता आपण तवा किंवा नॉनस्टिक पॅन सुद्धा ठेवू शकतो, आपल्याला जसं सुटेबल वाटेल तसं। तर चला, तर आपण आपल्या हिशोबाने तेल घ्यायचं आहे। जास्तही नाही वापरायचं आणि कमीही नाही। बघा, तर आपण थोडंसं टाकून बघितलेलं आहे पीठ। आपलं तेल एकदम छानपैकी गरम झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला खसखसची बाजू वरती करायची आणि तेलामध्ये सोडायची आहे। आणि बघा, हळूहळू त्याच्यावरती तेल सोडत राहायचं, म्हणजे की ते खाली चिटकतही नाही आणि व्यवस्थित फुलतं पूर्ण। बघा, अशा जाळ्या आल्या पाहिजे त्याला। बघा, तर आपले अनारस पूर्णपणे मस्त तेलामध्ये तळत आहे। असं एकदम लाल झाले पाहिजे, म्हणजे की अनारशामध्ये आतमध्ये पीठ बिलकुल राहत नाही। अशा प्रकारे आपण सर्व अनारसे तळून घेतलेले आहे। आपली पहिली ऑर्डर रेडी झालेली आहे। आणि तुम्हालाही कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज आपल्याला कमेंट करा। चला, तर मग आपली फर्स्ट पॅकिंग रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।